सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे तुम्हाला 56व्या वर्षी बूट घालून वगैरे असं पळायची का म्हणजे इच्छा का झाली, म्हणजे काय हुकी आली अशी एकदम? लॉटरी लागली, लॉटरी. लॉटरीत लागली म्हणाली पाहिजे, पण ते त्याला एकच शब्द आहे माझ्या डोक्यात, किडा होता पाळण्याचा. का पाळायचं, कुठे पाळायचं, किती पाळायचं, बूट कुठे घालायचे हे काही डोक्यात नव्हतं. का पाळायचं डोक्यात नव्हतं. किडा ऐकलं, मराठीत खूप शब्द आहे किडा, इंग्लिशमध्ये बग म्हणतात त्याला. तर ते डोक्यामध्ये चालू होतं. आणि जेव्हा मला त्याच्या कॉर्पोरेट लाईफ संपल्यानंतर थोडा वेळ मिळायला लागला आणि जिमवर ट्राय केलं, ते कंटाळा यायचा जिमवर जायचं आणि बाहेर पडायला आवडायचं ट्रेकिंग. तर रोज काय आपण जाऊ शकतो नाही ट्रेकिंग करायला, त्यामुळे रोज काय करायचं पळायचं, आणि पळायची इच्छा होतीच. ते आलं, त्यामुळे चांगलं अवघड आहे की शूज घालून हा तेव्हा विचारच केला नव्हता पहिला. पळायचं आहे वाटेल ते करून. आणि आता 71व्या वर्षी अजूनही तो किडा तेवढाच जिवंत आहे. खरं तर इन्स्पिरेशन आमच्या समोर आहे माझे सारूजी सुशील बर्मेच्या. मला एकच आता प्रश्न, मी तर कधीच पळालेला नाहीये, पण आता जस्ट जेव्हा मी 2-3 गोष्टी ऐकल्या त्याच्यात एक लक्षात आलं की इंजिनिअरिंग आणि मेडिकल ह्याचं जे तुम्ही समन्वय साधायचा प्रयत्न केलेला आहे तो कसा, आणि याच्यासाठी मेडिकल पाळण्याच्या अगोदर टेस्ट वगैरे करणं गरजेचं आहे की नाही. खरं तर एनीवन कॅन रन ह्या शब्दातच उत्तर आहे, तरी पण थोडी जिज्ञासा होती म्हणून विचारतोय. थँक्यू. टेस्ट तर सगळ्यांनीच करायला पाहिजे, पळा किंवा नका बोलू. जे काय टेस्ट डॉक्टर सांगतात आपल्याला, हेल्थ चेक असतात, तर ते सगळ्यांनीच करायला पाहिजे. पण ते पुरेसे नाही. तर त्याच्यामध्ये साधी टेस्ट म्हणजे आपल्याला तुम्हाला जागायचं असेल तर पळताय, एवढंच फक्त आहे. बाकी ज्या तुमच्या टेस्ट आहेत, ब्लड टेस्ट आहे, विटॅमिन आहे की नाही बघणं, बाकी सगळ्या बघायलाच पाहिजे. असं विचारायचं की 50शीला मी आलोय आणि अजूनही म्हणजे तुमच्याकडनं शिकतोच आहे, अजूनही भरपूर गोंधळ करतो आहे, तर काय नक्की म्हणजे अजून काय काय करावं, म्हणजे या वयापासून इथून पुढे मगाशी पूर्वी म्हटल्याप्रमाणे शेवटच्या श्वासापर्यंत जर छान पळायचं असेल तर काय गोष्टींची काळजी घ्यावी? एक म्हणजे ते पळण्याचा किडा राहायला पाहिजे सारखा. ती पळण्याची मजा तुम्हाला येत असेल पहिली तर तुम्ही पळत राहा. ते एन्जॉय जर तुम्हाला डॉक्टरने सांगितलंय काहीतरी व्यायाम करायला पाहिजे किंवा वजन कमी करा, तर ते केव्हा तरी बंद होणार, किंवा इंजुरी झाली तर बंद होणार. तर पहिलं ते तुम्हाला एन्जॉय करता आलं पाहिजे. एन्जॉय करण्याकरता ते शिकून घ्यायला पाहिजे चांगलं. शिकायची वेळ आपल्याला येते, कारण लहानपणापासून आपण सोडलेलं असतं पळणं. थोडंसं आपण 10वी-11वीत गेलो की आपलं पळणं बंद होतं. हे बंद झालं नसतं तर काही गरज नाही एनीवन काय करायची, बिकॉज एव्हरीवन वुड रन ऑटोमॅटिकली. आपल्याला देवाने शरीर दिलं आहे की ते बॉर्न टू रन पुस्तक त्याच्याबद्दलच आहे. आपलं शरीर सगळं ते पळण्याकरता आपली डिझाईन आहे. आपले मानेमधले टेंडन्स, अॅक्युलिस टेंडन पासून सगळ्या गोष्टी, आपले ज्या पद्धतीने आपले लंग्स आहेत, आपलं ब्रिदिंग हे 7, 8, 10, 15, 20 स्ट्राईड आपण श्वास ठेवू शकतो. कारण आपलं ब्रिदिंग हे आपल्या कॅडन्स म्हणजे स्ट्राईड बरोबर लिंक नाही. जे जमिनीला समांतर त्यांचा कणा आहे पाठीचा, ते तुम्ही बघा, कुत्री बघा किंवा हरणं बघा किंवा कुठलेही प्राणी, त्यांचं ब्रिदिंग हे त्यांच्या त्याच्याबरोबर लिमिटेड. त्यामुळे ते मोठा श्वास त्यांचा होऊ शकत नाही, त्यांचा लगेच तो श्वास सुटतो प्रत्येकाला. त्यामुळे त्यांच्या कॅपॅसिटीला लिमिटेड. किती वेळ पाहिजे, लॉंग डिस्टन्स बद्दल स्पीड बद्दल बोलत नाही. म्हणजे त्या बॉन्ड मध्ये एक गोष्ट आहे त्याच्यामध्ये की त्यांनी प्रयोग करून बघितला या सगळ्या, म्हणजे हे टेड जो पुस्तकात लिहिलंय की प्राण्याचा पाठलाग करत पळायचं 10-12 जणांनी. तो प्राणी पळून पळून थकतो आणि खाली पडतो, आणि मग त्याची शिकार हे पूर्वीच्या काळी करायचं आधी मानव. तर माणूस हा प्राण्याला डिस्टन्समध्ये आउटरन करू शकतो, स्पीडमध्ये नाही. तो पुढे गेला त्याच्या मागे राहायचं, तो शेवटी दमून खाली वाटला, अशी शिकार करायची. माणसाच्या शरीरामध्ये हे बांधलेलं आहे सगळं. त्या लहान मुलं पळतात, अगदी लहान मुलं असतात, ते आपण सोडून देतो. म्हणून आपण शिकायचे पाहिजे. पण ते बरोबर शिकलो आपण
चांगल्या टेक्निकली पडलो तुम्हाला एन्जॉयमेंट ती मिळाली पाहिजे. एन्जॉयमेंट तुम्ही करणारच नाही, कारण एन्जॉयमेंट तुम्हाला कशाच मिळणार नाही रनिंगची एन्जॉयमेंट. तर याचं उत्तर असेल तर शेवटपर्यंत करायचं असेल तर एन्जॉय करता येईल असं ते स्किल आहे. ते स्किल तुम्ही शिकून घेतलं पाहिजे, त्याला प्रॅक्टिस लागते. कुठलंही स्किल डेव्हलप करायला घासायला लागतं. आपलं जे वाचता येते, लिहिता येते, गणित येते, हे सगळं आपण घासलं ते आपल्याला आवडत नव्हतं त्या. आता स्वैच्छिक करू शकतो आपण. दुसरी गोष्ट म्हणजे आपण रनिंग करायला लागलो की आपल्याला आपल्या शरीराची जाणीव होते आणि आपण आपल्या तब्येतीबद्दल काळजी घेतो. आपण तेच डॉक्टरांना लगेच करतो. खाण्याचं आपलं तंत्र बदलतं. आपलं वेडोवाकडं खाणं आपोआप कमी होतं रनिंग सुरू केल्यानंतर. तर त्यामुळे ते आपलं रनिंग चालू राहतं. थँक्यू सर. आणि मे बी फुल मॅरेथॉन केलेलं नाही आहे, पण हाफ मॅरेथॉन केले बरेचसे आणि इंजुरी फ्री. तर वी आर व्हेजिटेरियन्स. तर ॲज अ फूड हॅबिट्स जर आम्हाला जास्ती लॉंग रन्स करायचे असतील किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंगच्या दृष्टीने, तर कॅन यू थ्रो सम लाईट ऑन व्हॉट काइंड ऑफ फूड हॅबिट्स वी शुड फॉलो इन जनरल, स्पेसिफिकली विच विल हेल्प अस. अँड सेकंडली, स्ट्रेंथ ट्रेनिंग तुम्ही ऑलरेडी घेताच आहे क्लासेसमध्ये, तर त्याचं महत्त्व कसं सांगतो तुम्हाला? फूड हॅबिट्सबद्दल मी जनरल सांगतो आपल्या भारतीय समाजाबद्दल. वेस्टर्न समाजाचं एक खूप निराळ आहे त्यांचं. अमेरिकन कल्चर खूप निराळ आहे. त्यांच्याकडे प्रोटीन एक्सेस होतं आणि त्यांच्याकडे फायबर कमी होतं, म्हणून त्यांच्याकडे ते कोलन कॅन्सरचे प्रमाण, जे रेक्टल कॅन्सर म्हणतो, ते त्यांच्याकडे खूप आहे. म्हणून त्यांना सल्ला दिला की फायबर खायला पाहिजे. आपण जो भाजी खातोय तो फायबर आपल्याला मिळते. असं आपण जोपर्यंत मैदा फक्त खात नाही, फक्त पिझ्झा खात नाही मैद्याचं, तोपर्यंत आपल्याला फायबरची काळजी करायची पाहिजे. आपल्याला काळजी करायला पाहिजे प्रोटीनची. आणि बरेचसे लोक आपले व्हेजिटेरियन आहेत. इव्हन जे आपल्याकडचे नॉन व्हेजिटेरियन लोक आहेत भारतामधले, त्यांचं नॉनव्हेज आणि अमेरिकेतलं ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. भारतातले जे नॉनव्हेज खातात त्यांना धर्मामुळे, धार्मिक प्रथांमुळे एकादशीमध्ये खायचं नाही, चतुर्थीला खायचं नाही, मंगळवारी खायचं नाही, अशी त्यांच्यावर बंधनं ऑटोमॅटिक आहे. त्यामुळे त्यांचं प्रमाण कमी राहतं. पण विशेषतः व्हेजिटेरियन लोक आहेत आणि ते खूप आहेत आपल्याच्या, त्यांच्यामध्ये प्रोटीन ही पहिली डेफिशियन्सी. व्हेजिटेरियन सोर्सेस जे प्रोटीन आहेत ते भरपूर आहेत, कमी नाही याच्यामध्ये. दूध आहे, दही आहे, पनीर आहे, चीज आहे, नंतर डाळी आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे इतर सीड्स ज्याला म्हणतात, चिया सीड्स सारखे ते आहेत, नट्स आहेत, बदामासारखे, बदाम, अक्रोड याच्यासारखे. तर सोर्सेस भरपूर आहेत. ते आहाराने आणण्याचा प्रयत्न करायला पाहिजे आणि थोडंसं पोळी आणि भात हे प्रमाण कमी करायला पाहिजे असं मला वाटतं, तो बॅलन्स मिळण्याकरता. कारण जेवढी प्रोटीनची गरज आहे, विशेषतः तुम्हाला जर व्यायाम करायचा असेल तुम्हाला आणखी प्रोटीन लागतं. एक लक्षात घ्या, जसं तुमचं वय वाढतंय तसं तुम्हाला प्रोटीन जास्त लागतं, कमी नाही. कारण प्रत्येक डिकेडमध्ये तुमचा जो मसल लॉस आहे तो वाढत जातो. ही नॅचरल प्रोसेस आहे. तुम्ही व्यायाम नाही केला तर तो वाढतो. तुम्ही व्यायाम केला आणि नीट खाल्ला नाही तरी तो मसल लॉस होतो. तर तो टाळण्याकरता व्यायाम पाहिजे. स्ट्रेंथ ट्रेनिंगचा विचार आपण सांगतो. स्ट्रेंथ ट्रेनिंगमध्ये एकच गोष्ट आहे की आपल्याला सगळ्यांना वाटतं स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणजे हे काय पहिलवान लोकांनी करायचं आहे, बॉक्सरनी करायचं आहे, किंवा ज्यांना काय मिस्टर इंडिया काय श्री तिसरी किताब मिळवायचे, मसल दाखवायचे, त्यांनी करा. किंवा तरुण मुलं करतात बॉडी दाखवण्याकरता, इम्प्रेस करण्याकरता मुलींना वगैरे, तर त्यांना ते गरज आहे. बाकीच्यांना कोणाला गरज नाही आहे स्ट्रेंथ ट्रेनिंगची. हे अगदी चुकीचं आहे. आपले मसल वीक झाले की आपण आपलं चाल मंदावते, आपली चाल वेळेवर होते, आपलं तोल जातो. आणि जे पुढच्या वयामध्ये लोकांना रोग होतात, म्हणजे तोल जाऊन पडणं, हे त्या मसल विकनेसमुळे होतं. मसल विकनेस झाला की तुमची साधी रोजची हालचाल सुद्धा कंटाळवाणी होते, दुसऱ्या शेवटी आपण थकून जातो. तर हे त्याच्याकरता तुम्हाला व्यायाम थोडा घरच्या घरी, जिमची गरज नाही, घरच्या घरी आपले भारतीय व्यायाम जे आहे, सूर्यनमस्कार, स्क्वॉट, बैठका, जे ज्याला जमतात त्यांनी त्या कराव्या. इतर व्यायाम काही आहेत, साधे व्यायाम ते घरच्या घरी रेजिस्टन्स बँडनी करणारे व्यायाम आहे. तर हे व्यायाम थोडे करायला पाहिजे आणि त्याला प्रोटीन पाहिजे. दुसरी डेफिशियन्सी आपल्याकडे असते ती व्हिटॅमिन डी ची असते डेफिशियन्सी. आजकाल डॉक्टर सांगायला लागतात व्हिटॅमिन डी, नंतर ओमेगा 3 ची डेफिशियन्सी असते, ते चांगल्या हेल्दी फॅटी असेल, ते जवसामध्ये वगैरे मिळतं. तर ते आपल्या आहारात यायला पाहिजे. आणि काही इतर जे आहेत व्हिटॅमिन बी ची
व्हेजिटेरियन आणि दूध पण पित नाहीत आजकाल, दूध पचत नाही म्हणून, त्यांना ती व्हिटॅमिन बीची आहे. त्या व्हिटॅमिनच्या टेस्ट करता येतात तुमच्या याच्यामध्ये. त्या डेफिशियन्सी प्रमाणे ते आहारात शक्यतो घ्यावं, सप्लिमेंट शक्यतो नको, पण गरज असेल सप्लिमेंट घ्यावी, टाळू नका. कारण त्यातनं जे पुढे ज्या व्याधी होतात त्या अवघड असतात नंतर बाहेर पडणे. आता मसल मास आणि स्ट्रेंथ असा एक्सपिरियन्स आता 15 वर्षांपासून रन करताना मसल मास लॉस हा जास्त झाल्याचा अनुभव आलेला आहे का? बॅलन्स नाही झालं, स्ट्रेंथ ट्रेनिंग आली नाही. माझा स्वतःचा अनुभव आहे. माझं पहिलं काय आहे, पहिलं आवडतं ज्याला दुसरी बाजू असेल मी पळत गेलो, असं सांगितलं विड्याने पळायचो आणि मी पळत राहिलो. असं 7-8 वर्ष जास्त पळत गेलो. काय होतं आणि नंतर असं वेळ आली की पळून झाल्यानंतर रिकव्हरी जी म्हणतात दुसऱ्या दिवशी, ती रिकव्हरी माझी हळूहळू वेळ लागायला लागला. डॉक्टर्सना विचारलं हे विचारलं पण ते नाही झालं. शिवाय मला ॲलर्जी असल्यामुळे झोप डिस्टर्ब असायची माझी, की कमी व्हायची. झोप ही खूप महत्वाची आहे मसल रिकव्हरी करता. म्हणजे तुम्ही व्यायाम केला, खाल्लं, पण तुम्ही झोपला नाही तर त्याचा काही उपयोग नाही. झोप कमी झाली की तुमचं सगळं गडबड जातं. तुम्ही किती गोळ्या घ्या, किती इंजेक्शन घ्या, किती डॉक्टर करा, त्याचा काहीही उपयोग नाही. चांगली झोप, व्यवस्थित झोप ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. त्या पण या मसल लॉस मध्ये मी गेलेलो आहे आणि अजूनही आय एम स्ट्रगलिंग. मला एक प्रश्न विचारायचा आहे. आता एनीवन कॅन रन, इट्स इन द नेम इटसेल्फ, एनीवन कॅन ऍक्च्युअली रन. पण वयामानाने जर आपण म्हणजे सुरुवात जेव्हा करतो, म्हणजे कोणी 20 वर्षी किंवा 30, 40, 50 आणि स्वतः तुम्ही पण ऍडव्हान्स स्टेज यू स्टार्ट, तर त्याच्यात अप्रोचमध्ये काय फरक असला पाहिजे का आणि काय? मी माझ्याबद्दल सांगू शकतो. 56 वर्ष मी चालू केलं तेव्हा मी पळायला लागलो आणि जेव्हा पळायला लागलो तेव्हा पळत सुटलो. मग नंतर जेव्हा जमा झालं काही होत नाही आणि आवडते मग काय का नाही पळत, छान वाटतं. तर त्याच्यामध्ये तो बॅलन्स रिकव्हरीचा व्हायला पाहिजे, स्ट्रेंथ ट्रेनिंगचा व्हायला पाहिजे. आणि जसं तुम्ही रनिंग करता त्याला बॅलन्स, स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि विश्रांती आणि चांगला आहार, हे माझा बॅलन्स समजलं नाही. हे सांगायला कोणी नसतं. डॉक्टर मंडळी ही सगळी हार्ट पेशंट्स, कॅन्सर, आता या भयंकर गोष्टींना त्यांनी करायला पाहिजे का, ते महत्वाचं काम आहे. हे बघायला कोणाला मिळत नाहीये किंवा ती प्रायोरिटी नाहीये कोणाची. हे आपल्याला शोधायला लागतं. यू आर युअर ओन गाईड, दुसरं कोणी नाही. तर रनिंग कम्युनिटी वाचतो मी सगळी वेगळ्या आपल्याला असतात. त्याचं रिसर्च जे आहे ते खूप लिमिटेड आहे. रनिंग मध्ये जे आहे मेडिकल रिसर्च आहे खूप कमी आहे आणि जे आहे ते सगळं परदेशामध्ये आहे. इथल्या स्टडीज कारण त्याला हे फंडिंग नाही आहे, त्याच्यावर पेटंट मिळत नाही. तुम्हाला व्हिटॅमिन डी खायला सांगून कुठल्याही डॉक्टरला काही मिळत नाही. डॉक्टरला प्रिस्क्रिप्शन लिहून जे ब्रँडेड याचे जे असतात आपल्याकडे डॉक्टर मंडळी आहेत ते त्यांचं काम चांगलं करतात, पण त्यांना मोटिवेशन नाही आहे न्यूट्रिशन सांगायचं. प्रायोरिटी पण करायची माहीत नाही माझं. न्यूट्रिशन, व्यायाम आणि हे झोप याचं महत्व नंतर येतं. मग डॉक्टर केव्हा सांगतात व्यायाम करायला, तुमच्याला अँजिओप्लास्टी झाली की सांगता आता तुम्ही 1 तास चालायला पाहिजे. म्हणजे फक्त हार्ट पेशंटनीच चालायचं किंवा डायबिटीस झाला त्यानंतर तुम्हाला साखर कंट्रोल करायची तर चालायला पाहिजे. म्हणजे फक्त डायबिटीस झालेली हार्ट पेशंटनी चालायचं असं काहीतरी आपल्याकडे समज झालेला सगळ्यांचा. म्हणजे पळणारे एक आहे, पळणारे, सायकलिंग करणारे, स्विमिंग करणारे ही एक जमात झाली. बाकीचे मंडळी आहेत ती म्हणतात डॉक्टरने सांगितलं नाही काय करायचं, डॉक्टर सांगितलं नाही काय, कुठेतरी पेपरमध्ये येतं आणि आपल्याला काय झालं की डॉक्टरकडे जातो, डॉक्टर आपल्याला औषध देतो, आपल्याला बरं वाटतं, आपल्याला वाटतं संपलं सगळं. पण तसं नाहीये, ते आपल्याला गडबड चालू असते. तर ते आपण आपली काळजी घ्यायला पाहिजे असं मला वाटतं त्याच्यामध्ये. सर, तुम्हाला कधी वाटलं की रनिंग नंतर टेक्निक्स डेव्हलप करायला पाहिजे? कारण प्रत्येक गेमला स्किल काहीतरी असायला लागतं, स्किल ट्रेनिंग असतं त्याचं. तर तुम्ही सुरू केलं आणि ऑब्व्हियसली तुम्हाला ह्या फील्डमधलं काही माहिती नव्हतं आणि तरीही तुम्ही स्किलवरती फोकस करून पहिली टेक्निक शिकवली. तर तुम्ही कसं शिकलात ही सगळी टेक्निक्स? कुणाकुणाकडनं शिकलात आणि कशा लाईनअपमध्ये शिकलात? हा, आपल्या याच्यामध्ये असं झालेलं आहे की पहिलं म्हणजे मी
टेक्निक शिकलो याचं कारण ते मला भीती होती मनामध्ये 2-3 वेळा 30व्या वर्षी 40व्या वर्षी पळायचा प्रयत्न केले आणि बदलतोय तो किडा होता. आता पळायचं तर आहे पण मुलगा दुखता कामा नये, काही होता कामा नये. तर पळायचं तर आहे पण त्याला इंजुरी व्हायला नको हे डोक्यामध्ये पक्क होतं. पण मी शोधलं तसं आपल्या रनिंग कम्युनिटीमध्ये सुद्धा याच्यावर कोणी भर देत नाही असं माझं हे आहे. सगळ्यांचं रनिंग ग्रुप असतात, जा पळत छोटा, मग आज या पेसने पळायचं, उद्या या पेसने पळायचं, आज टेम्पो रन आहे, आज इंटरव्हल रन आहे, आज फाटलेक आहे, आज लॉंग रन आहे, आज प्रोग्रेशन रन आहे, लॅडर आहे, काय बघायला नको सगळं. मग स्ट्रेंथ ट्रेनिंग असतं पण पळायचं टेक्निक आणि रनिंग कम्युनिटीमध्ये असं पण एक वेगळं स्कूल ऑफ थॉट की टेक्निक वगैरे असं काय नसतं. आपल्या शरीराला त्याची सवय होते आणि शरीर आपलं अडॉप्ट करतो. पण मला हे रिस्क घ्यायचं नव्हतं. माझा अनुभव बघतो म्हटलं हे आपलं आपण सांभाळायला पाहिजे आणि मी स्वतःच ते टेक्निक मी डेव्हलप केलं. शिकलो कुठे नाही. मी त्या पुस्तकात लिहिलेलं आहे की देयर इज नो स्कूल ऑफ रनिंग अनफॉर्च्युनेटली. देयर इज स्कूल ऑफ ड्रामा, देयर इज स्कूल ऑफ आर्ट, देयर इज स्कूल ऑफ दिस, स्कूल ऑफ दॅट. आजकाल तर सगळ्याचे लहानपणी स्कूल्स असतात, सगळ्याचे ऍक्टिंगचे स्कूल असतात, पेंटिंग स्कूल असतात, रनिंग स्कूल नाहीये कुठे अनफॉर्च्युनेटली. तर ते मला शिकायला लागलं. ते होती भीती, ते भीतीमुळे झालं खरं सांगायचं. आणि ते जमलं म्हणून पुढे गेलं, बाकी काही नाही, त्याला दुसरं काही नाही. पण मला सांगायचं एवढंच आहे की अतिशय सुंदर साध्या भाषेत, साध्या सोप्या भाषेत आणि अतिशय ओघवत्या शैलीचं पुस्तक लिहिलेलं आहे. त्यामुळे एकदा वाचायला सुरुवात केली की ती ठेवल्याशिवाय तुम्ही खाली बसणार नाही. इतकं ते सुंदर पुस्तक झालेलं आहे. आणि मुख्य म्हणजे त्याच्याने त्याच्या स्वतःच्या अनुभवावरून लिहिलेलं आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये एक क्रेडिबिलिटी आलेली आहे किंवा एक आपण म्हणतो त्याच्यात ते प्रामाणिकपणा आलेला आहे त्या सगळ्या पुस्तकात. तर याबद्दल मला फक्त ते पुस्तक वाचताना एक गोष्ट आवडली. एक टर्म म्हणतोस किंवा शब्दप्रयोग की त्याच्यात असं वाक्य आहे काय की वेन युअर बॉडीज माइंड डझंट लिसन टू युअर माइंड देन यू हॅव टू लिसन टू इट अँड देन डू बिलीव्ह. तर ही बॉडीज माइंड हा शब्दप्रयोग मला फार आवडला. पण एक्झॅक्टली काय कन्सेप्ट आहे? तो बॉडी माइंड प्रकार असा आला आहे की आपल्याला 2 प्रकारे आपलं शरीर सांगत असतं. एक तर पळू नको, हे टिपिकल असतं, खायला नको, जावे येतात, आज नाही पडला काय फरक पडत नाही. हे बॉडी माइंड असतं का तुमचं नॉर्मल माइंड असतं हे आपलं सांगणं आवड आहे सुरुवातीला. तर बॉडीज माइंड हे ट्रेनिंग तुम्हाला चांगलं मिळालं, चांगलं हे तर असं होतं की तुम्हाला पळाच्या करता जी काळजी घ्यायची ते तुम्हाला शरीर तुम्हाला सूचना द्यायला लागतं. म्हणजे आहाराबद्दल शेवटी तुम्हाला सांगतो हे नको खाऊ, तुला खावंच वाटत नाही, जे जंक फूड आहे किंवा असं आहे. आता मॅरेथॉन ट्रेनिंग मला अनुभव आहेच. मॅरेथॉनच्या आधी खावंच वाटत नाही, 2 महिने असं वेळ वाटलं काहीतरी. पण नंतर सुद्धा जेव्हा माझं रनिंग कमी झालं, म्हणजे कमी करायला लागलं आणि जसं माझं रनिंगचा एक्सरसाइज आणि माझी शरीराची कपॅसिटी आणि शरीराची रिडेव्हलप करायची कपॅसिटी मॅच व्हायला लागली, असं एक बॅलन्स मध्ये आलं, तेव्हा माझा शरीराकडनं मला खूप समजतं हे खावंसं वाटतं, खायचं की नाही खायचं. मी त्या पुस्तकात एक चॅप्टर दिलं आहे स्वीट टूथ म्हणून. तर आपल्याला गोड खूप जणांना आवडतं. तर गोडाचं खायचं मला क्रेविंग होते, हे खायला लागलं की थांबायचंच नाही. पण ते गेलं सगळं. मी आता गोड जर आपल्याला नको असेल ते खाल्लं तर मला जाणवलं अरे बरोबर नाही, पण चव बरोबर राहिली, मजा नाही. पण गरज असेल तेव्हा ते एन्जॉय करता येतं. हे आपलं शरीर आपल्याला सांगत असतं. पहिल्यांदा तर सांगत असतं अरे तुझा पाय जरा नीट पडत नाही, तुझं पुढे वापतोयस तू, डोकं जरा थोडं हे आपोआप ते क्यूज मिळत राहतात. पण त्याला मी बॉडीज माइंड म्हणतो. आपल्या शरीराची काही गरज असते. त्याला जसं आपल्याला कुत्र्याला चालवायला लागतं तर शरीरात सुद्धा हालचाल करण्याची गरज असते. नुसतं बसून राहिलं तर शरीर ते स्ट्रॉंग होत नाही, ते वीक होतं आणि कुठेतरी तुम्हाला ते जाणवून देतं तुम्हाला काहीतरी. ते याला बॉडीज माइंड मी त्याला शब्दप्रयोग दिलेला आहे. त्याला फिजिओलॉजिकल काय काही त्याला असेल एव्हिडन्स मला माहित नाही. पण आजकाल तुम्ही वाचला गट न्यूरॉन म्हणून म्हणून म्हणतात त्याला. तुमच्या पोटामध्ये जे जंतू आहेत आणि पोटात न्यूरॉन असतात त्याही तुमची तब्येत चांगली किंवा वाईट होऊ शकते.
आजकाल ते खूप प्रोबायोटिक्स वगैरे असतात त्याच्याकरता. तर म्हणजे अल्झायमर सारखे डिसिजेस त्यांनी त्या तुमच्या पोटामुळेची लिंक झालेले आहेत, न्यूरोलॉजिकल डिसिजेस. तर त्या आपल्या शरीराला ते सगळे आपल्याकडे न्यूरॉन याच्या बोटापर्यंत आहे आणि ते आपल्याला सिग्नल देतात. ते माइंडच म्हणायला पाहिजे त्याला. आपल्याला जेव्हा ते समजतं त्याला काय ते आपण त्याला माइंड मी त्याला नाव दिलं. जेव्हा समजतं तेव्हा बऱ्याच वेळा समजत नाही आपल्याला, किंवा इंटरप्रेट कसं करायचं कळत नाही. उदाहरण द्यायचं म्हणजे आपल्याला कधी कधी भूक लागण्यासारखी वाटते, आपण खातो पण ती भूक नसते बऱ्याच वेळा. ती शरीराची हालचाल करायची गरज असते किंवा शरीराला पाण्याची गरज असते. तहानच्या ऐवजी आपण ती भूक धरतो, हालचाल करायच्या ऐवजी आपण ती भूक धरतो. जर तुम्ही थोडी हालचाल केली, थोडं पाणी पिऊन बघा, तुम्हाला तेव्हा भूक राहणार नाही. खरी भूक असेल तर तुम्हाला स्वस्त वाटणारच नाही. हे जेव्हा तुम्ही शरीराबद्दल संवाद साधायला तर पहिल्यांदा तो साधता येतो असं मला वाटतं. त्याच्यामध्ये माझा अनुभव तो आहे. पहिल्यांदा तुम्ही फॉर्म सांभाळायला लागला, श्वासाकडे लक्ष द्यायला लागला. तर माझ्या ब्रिदिंगमध्ये माझं एक तंत्र आहे की आपलं किती एफर्ट आपले चाललेले आहेत. हा हार्ड रन आहे का इझी रन आहे, श्वासावरनं मला मी बघतो. हार्ट रेट ते बरेच काळ मला नव्हता हार्ट रेट मॉनिटर. बरंचसं माझ्या मॅरेथॉन झालं त्याच्यामध्ये मला घड्याळ नव्हतं. आधी एकदा होतं, मध्ये नव्हतं, आता आहे. पण ते पहिल्यांदा सगळ्या घड्याळापेक्षा मला माझं ब्रिदिंग चालू आहे हे मला सांगत असतं की हे जरा जास्त होते, आज जरा कमी कर. या सगळ्या जे अनुभव आहेत आणि आपल्याला शरीराकडे सूचना मिळतात त्या जेव्हा समजायला लागतात आपल्याला, आपल्या नॉर्मल मनाला, आपला इगो माइंड जो असतो आपला, मी म्हणजे हा आहे, मी म्हणजे हेमंत करंदीकर आहे, मी म्हणजे इथे राहणार आहे, हे एक मन झालं. पण शरीराचं मन ते सांगायला लागतं त्याला मी बॉडी माइंड असं एक साधा शब्द त्याला मला सुचला.